आम्ही सगळेजण निघालेलो आहोत कोराडीच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सिग्नलवरच्या ह्या मागणाऱ्यांची हिंमत इतकी वाढलेली आहे की हे आपल्याला ओरबडून हात लावून लावून मागतात आणि जबरदस्तीने मागतात. ह्याचं काहीतरी करायला पाहिजे. आणि हो, इथे आम्ही पोहोचलो होतो कोराडीला. यांनी मुन्नांनी कंटिन्यू गाडी चालवत आणली, एकही जागी थांबवली नाही. आम्हाला एक प्रकारची सजाच मिळाली होती ती. इथे खूप छान छान असे शॉप्स होते. इतके सुंदर सुंदर हार बघून तर मला खूप छान वाटत होतं. रिअल फ्लावर्सचे हार होते सगळे. आणि नंतर मग आम्ही ओटी घेतली आणि हे मंदिर इतकं सुंदर आणि इतकं स्वच्छ परिसर होता याचा. म्हणजे मला तर लिटरली शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिराचीच आठवण झाली होती इथे येऊन. आणि मोठ्या मोठ्या कुंडांमध्ये हजाराच्या वर झाडं लावलेले आहेत इथे. मस्त आरामात महालक्ष्मीचं दर्शन झालं. तुम्ही सुद्धा महालक्ष्मीचं दर्शन करून घ्या. आणि त्या ब्राह्मणांनी मला ओटी दिली तिथल्या, आणि महालक्ष्मीचा एक प्रसाद म्हणूनच समजून घ्या मला हा मिळालेला होता इथला. थोडा वेळ आम्ही मंदिरात बसलो, सगळ्यांना प्रसाद वाटला आणि नंतर मग परिसरात फिरलो थोडा वेळ. इतका सुंदर परिसर आहे, मी तर बघतच राहिले होते. तुम्ही गेले असाल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, फुल ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे, तुम्ही नसेल बघितला तर बघून घ्या, तुम्हाला पण खूप छान वाटेल. सगळं काही मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. इथे आम्ही थोड्या वेळ फोटोज वगैरे क्लिक केले आणि नंतर मग महाप्रसादासाठी गेलो. तर महाप्रसाद इथे फ्री नाही आहे, तर महाप्रसादासाठी तिकीट काढावी लागते. महाप्रसादासाठी इथे 50 रुपये तिकीट आहे, पण महाप्रसाद खूप छान होता. म्हणजे जास्त गर्दी नव्हती, लाईनमध्ये जास्त उभं राहायची गरज पडली नाही. पण महाप्रसादामध्ये सगळ्यात जास्त आवडलेला होता मला शिरा. खूप छान शिरा आहे इथला. कोणी कोणी महाप्रसाद इथला घेतलेला आहे हे पण मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये. जेवण करून झाल्यानंतर खाली आलो आणि थोडी शॉपिंग केली. असा होता आजचा मिनी ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.